उंच माणूस कोण आहे त्यांनी शेळी खरेदी करत असताना आपण बघा फडसा वगैरे आलेलं नसावं, शिंग बघायची। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण जे वय ओळखतो कमीत कमी 3 वर्षापर्यंत, त्याच्यामध्ये दात बघायची। दिसतंय म्हणजे दात आहे, वरच्या जबड्यात दात नसतात शेळीला, खालच्या जबड्यात ह्या टोटल 8 दात असतात, जोडी 4 जोडी 8 दात असतात। त्याच्यामध्ये पहिल्यांदा ही पहिली 2 मधली जोडी पडून उठते, त्याच्यानंतर हे साईडचे 2, म्हणजे पहिली 2 पडून दुधाचे दात उठल्यानंतर आपण 2 दात झाली म्हणतो, साईडचे 2 पडल्यानंतर 4 दात, 6 दात 8 दात असं मोजतो। त्याच्यानंतर शेळी घेत असताना निरोगी सुदृढ राहावी, ही 8 दात झालेली शेळी। त्याच्यानंतर महत्त्वाचं हे कास, शेळीचा कास हे बघा खाली, हे सड दोन्ही समान असावेत। गाभण शेळी असेल तर चीक पिळून बघा सड चांगले आहेत का। गाभणी शेळी आहे, चीक आहे, ही गाभण आहे, पिळून बघायचं चीक। पिल्लाची शेळी असेल दोन्ही पिल्ल हिला सोडायचे, 2-3 जे आहे ते, हिच्यात जर पिल्ला असेल तर ती स्वतः पाजते, नसेल तर पाजत नाही। कास बघून घ्यायचं। हे शेपटीकडचा भाग जास्त खाली असा सरळ खाली जास्त नसावा, थोडंसं सरळ पुढे राहावं, झुकता खाली नसावं, पाय व्यवस्थित असावं, सगळे पाय समान, कोणतं वाकडं राहू नये, मोडलेलं केलेलं नसावं। शेळी चालून बघितलं तरी म्हणजे तिने मोकळी तिला फिरता यावं। त्याच्यानंतर महत्त्वाचं हे टॅग। आता हे टॅग आपण आपल्या नोंदी ठेवण्यासाठी सुद्धा मारू शकतो। ज्या काही दररोजच्या आपण नोंदी ठेवतो, लसीकरणाची नोंद आहे, वेलेली नोंद आहे, गाभणकाळाची नोंद, ह्या ज्या वेगवेगळ्या आपण नोंदी ठेवतो, त्यासाठी आपल्याला 1 शेळी 2 शेळी असेल तर आपण नावानिशी किंवा तिच्या फिजिकल स्ट्रक्चरवरून, तिच्या ठेवणीवरून, काळी आहे का किंवा बिना शिंगाची असं आपण ओळखू शकतो। पण 100-50 शेळ्या ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपल्याला शक्य नाही, तर त्यासाठी आपल्याला टॅग मारावं, कानाला टॅगिंग करायचं। त्याच्यानंतर आता A27 या नंबरची शेळी आहे। आता ही गाभण कधी राहिली, हिची वेली कधी, किती पिल्लं दिली, आजारी काही पडली होती का, हिला लसीकरण कधी केलं, आपण ह्या सगळ्या गोष्टीच्या नोंदी आपल्याला या टॅगवरून ठेवता येतात। या 27 नंबरचा टॅग आपण बघितलं तर आपल्याला माहिती होतं ही शेळीची मागचा इतिहास काय आहे, कधी वेली, कधी गाभण राहिली, भाकडकाळ किती राहिला, पिल्लं किती दिली, हिला लसीकरण कोणतं केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होतात। त्याच्यानंतर महत्त्वाचं इन्शुरन्स। आता ज्यावेळेस आपण बँकेकडून कर्ज घेऊन शेळ्या खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला बँकेकडून त्यांच्या प्रतिनिधीमार्फत इन्शुरन्स करून दिला जातो, आणि त्याच्यामध्ये याच्यापेक्षा वेगळे टॅग, पितळेचे टॅग असतात छोटे, ते टॅग मारून देतात। तर त्या टॅग मारणी केल्यानंतर आपल्याला तो टॅग नेहमी सांभाळावा लागतो। जर अधूनमधून समजा काही लागलं, दुखापत झाली, तर ते टॅग गळून गेलं तर आपल्याला त्यांना परत माहिती देऊन नवीन रिटॅगिंग करून घ्यावं लागतं, पुन्हा एकदा टॅगिंग। आणि ज्यावेळेस एखादी जनावर दगावलं